आणि आता पुढे एक अतिशय महत्त्वाची बातमी ती देखील आपण बघूयात। आमदार विनय यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। रत्नागिरीमध्ये भाजप आणि ठाकरे गटात चांगली जुंपलेली आहे। गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका केली होती आणि त्यांच्या टीकेला विनय नातू यांनी देखील सणसणीत प्रत्युत्तर दिलं। भास्कर जाधव विकृत बोलतात असं नातू म्हणालेत। गुहागरचे आमदार आणि माजी आमदार भिडलेले आहेत। विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत आहेत असं जाधव यांचं म्हणणं आहे। विनय नातूंना लोक सभ्य समजतात, सज्जन समजतात, सुसंस्कृत समजतात। निवडणुकीला तोंड फुटू दे, विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे। विकृत माणूस आहे हा, विकृत। त्यामुळे मैदानात कोण येतोय तो येऊ देत, आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे हा यापूर्वी अनेकांनी अनुभवलाय, यानंतर सुद्धा अनुभवतील। कोणालाही विकृत म्हणण्यापूर्वी आपण सभेत किती विकृत बोलतो, आपण सभेत किती चुकीचं बोलतो याचाही अभ्यास करायला हवा। तुरुंबवच्या शारदा देवीच्या मंदिरात याच पद्धतीनं भाषा आणि शिवराळ शब्द वापरून ज्यांनी मंदिरात धुडगूस घातला तो त्यांचा विकृतपणा लपवण्यासाठी दुसऱ्याला विकृत म्हणायची ही प्रवृत्ती आता बंद केली पाहिजे। याकरता जे विकृत कोण आहे हे जनतेला शारदा देवीच्या मंदिरातच लक्षात आलेलं आहे।